लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेले जे संविधान आहे, त्या संविधानामुळे या देशामध्ये 6000 जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि या देशाची लोकशाही अबाधित आहे। पण 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं जेव्हापासून सरकार आलेलं आहे, या देशामध्ये जातीमध्ये भांडण लावण्याचं काम आणि द्वेष पसरवण्याचं काम हे सरकार करते। अनेक आम्ही वर्षापासून बघत आहोत की भारताचं संविधान आणि लोकशाही संपवण्याचं काम हेच ह्या पक्षाला करायचे आणि हे सगळ्या लोकांना समजून आलेलं आहे। अनेक दिवसापासून आम्ही काम करत असताना आम्ही बघत आहोत की बाबासाहेबांचे संविधान या भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं काम त्यांना करायचे। आणि आज एकमेव पक्ष असा आहे काँग्रेस, की राहुल गांधी साहेबांचं जे देशभरात आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, त्यांच्या भारतीय जनता पार्टीला जे विरोध करत आहेत ते एकमेव राहुल गांधी आहेत आणि त्यांच्या पक्षावर आमचा सर्वांचा विश्वास आहे। तेच एकमेव नेते आम्हाला आज दिसून येतात की ते लोकशाही या देशाची वाचू शकतात आणि या देशाचं संविधान वाचू शकतात। त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत आणि काँग्रेसमध्ये काम करत असताना अनेक तरुणांना महिलांना घेऊन या पक्षात प्रवेश करून काँग्रेसमध्ये आम्हाला या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करायचे आणि या देशात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणून हे संविधान अबाधित ठेवण्याचं काम आम्हाला करायचं।